नमस्कार. आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला मी आज असे काही टिप्स देणार आहे. कशाचे माहिती आहे? आनंदी राहण्याचे. आनंदी राहण्याचे टिप्स मी तुम्हाला देणार आहे. आणि आनंदी जर राहायचं झालं तर ते टिप्स तुम्ही लक्षात ठेवा आणि व्हिडिओ पूर्ण ऐका. कारण पूर्ण व्हिडिओ ऐकल्याशिवाय तुम्हाला पूर्ण मी जे टिप्स दिले ते समजणार आहे नाही. आणि माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा, लाईक करा, मित्रमैत्रिणीमध्ये पाठवा. तर आनंदी कसं राहायचं? आनंदी राहण्यासाठी पैसे लागतात का? आनंदी राहण्यासाठी पैसा एकही लागत नाही. आनंदी राहण्यासाठी आपल्या मनाला आनंदी ठेवण्याची आपली तयारी पाहिजे. आपली तयारी, बरोबर? मग आपली जर तयारी असेल मनाला आनंदी ठेवण्याची तर आपण 100% आनंदी राहू. 100%. लाख येऊ द्या अडचणी, लाख येऊ द्या संकट आणि लाख येऊ द्या दुःख, नो प्रॉब्लेम. काहीच हरकत नाही. दुःख माणसाला येणार नाही, अडचणी माणसाला येणार नाही तर कोणाला येणार आहे? तो आपल्यालाच येणार आहेत अडचणी. आणि आपणच त्या अडचणीवर मात करायची आहे. मात. आणि ती मात कशी करायची आज आपण बघूया ह्या व्हिडिओमधून. की मात करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे माहिती आहे? की आपल्या जीवनात जो प्रसंग येईल, बरा येईल, वाईट येईल, अति वाईट येईल, तर त्या प्रसंगाला आपण शांत चित्ताने हाताळायचं, शांत डोकं ठेवायचं आणि विचार करायचा की हा माझ्या समोर असा प्रसंग आलेला आहे, ह्या प्रसंगातून मी बाहेर कसं पडणार किंवा मी बाहेर कशी पडण्यासाठी मी काय केलं पाहिजे, हे थोडंसं डोकं शांत जर असेल तरच तुम्हाला त्याच्यातून मार्ग काढता येईल. परिस्थिती अशी निर्माण होते कधी कधी की त्याच्यातून आपण बाहेरच पडू शकत नाही. म्हणून मग आपण काय करायचं? काय त्या परिस्थितीत राहायचं किंवा हायपर व्हायचं किंवा काहीतरी वेगळं करायचं का? नाही, वेगळं काहीच करायचं नाही. तर त्या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी 10 मिनिटं स्वतः शांत बसायचं. शांत बसल्यानंतर आपल्या मनात विचार येऊ लागतात आणि आपलं मनालाच आपण बोलतो. एकांतामध्ये आपण आपल्या मनाला बोलतो. कसं बोलतो माहिती आहे का? की हे असं झालेलं आहे आणि असं काय करावं लागेल, कसं करू, काय करू. म्हणजे ते 10 मिनिटं जे स्वतःला देताना त्या 10 मिनिटामध्ये तुम्हाला कुठली तरी आयडिया सुचणार आहे. 100% सुचते. आणि त्या आयडिया सुचल्यानंतर आपलं अंतर्मन कधीच आपल्याला वाईट सांगत नाही. ते सतत चांगले सल्ले देते. पण आपल्याकडे वेळच नाही आपल्या मनाचं ऐकायला. आपल्या मनाचं ऐकायचं झालं तर आपल्या मनाला 10 मिनिटं द्यावं लागेल विचार करण्यासाठी. आपल्या मोबाईलमध्ये ज्यावेळेस आपण काहीतरी व्हिडिओ सुरू करतो तर नेट कसं फिरते? गोल 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 फिरते. का फिरते माहित आहे? ते नेट व्हिडिओ चालू करण्याची प्रक्रिया करते. ते म्हणजे नेट कमी असणे किंवा ते व्हिडिओ सुरू व्हायला थोडासा अवधी घेते. का घेते माहित आहे? की त्या मोबाईलला आपल्याला पूर्ण व्हिडिओ दाखवायचा असते. तर तो गोल फिरून आपल्याला व्हिडिओ दाखवतो. तसं आपल्या दिमागाला जरासं गोल फिरू द्या आणि आपल्याला विचार देऊ द्या. ज्यावेळेस आपला अंतरात्मा, आपलं अंतर्मन सांगल की हे विचार बरोबर आहे आणि तू हेच कर, तुझं लॉस होणार नाही, त्यावेळेस या मनाचं ऐकायचं. माहिती आहे? ह्याच आपल्याच मनाचं ऐकायचं. गरज नाही दुसऱ्याचा सल्ला घ्यायची. आपलं मन आपल्यासाठी खूप खंबीर आहे आपल्याला सल्ले देण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, आनंदी राहण्याची दुसरी गोष्ट अशी आहे, समाजात अनेक विचाराचे लोक असतात. समाजात एका विचाराचा माणूस आहे का हो एक? बरं, तुमच्या विचाराला जुळेल असे माणसं आहेत का समाजामध्ये? नाही. तुमचे नातेवाईक नाही, तुमचे घरचे लोक नाहीत, तुमच्या आजूबाजूचे लोक नाहीत, तुमच्या गावातले लोक नाहीत. मग तुमच्या विचाराला विचार जुळणारे लोक जरी नसले किंवा त्यांच्यासोबत तुमचा कुठला वाद झाला असेल, त्यांचं तुम्हाला काही पटलं नसेल, तुमचं त्यांना काही पटलं नसेल, तर कुठं डोक्यात घेऊन हिंडता ते विचार? सोडून द्या.
विचार नाही जुळले तर त्या गोष्टी जिथल्या तिथं सोडून द्यायला शिका. त्याचं जर वजन डोक्यावर घेऊन जर बसलात, तुम्ही आनंदी राहू शकत नाही. कुठलीही गोष्ट घडू द्या, ती 10 मिनिटासाठी डोक्यात घ्या. 10 मिनिटासाठी प्रसंग असेल तर 10 मिनिटासाठी दुःखी व्हा. दुःखाचा प्रसंग असेल तर, टेन्शनचा प्रसंग असेल तर 10 मिनिटं टेन्शन घ्या. पण बाबा 10 मिनिटं झाल्यानंतर आपण आपल्या पूर्व अवस्थेत या. कारण कसं आहे माहिती आहे का, तुम्ही जर सतत एकच गोष्ट जर डोक्यात घेऊन फिरलात किंवा एकच टेन्शन जर डोक्यात घेऊन फिरलात, तुमचं जगणं मुश्किल होईल की नाही हो, सांगा बरं तुम्ही. तुमचं जगणं मुश्किल होईल, जगणं. आणि तुमचं जर जगणं मुश्किल व्हायचं नसेल तर तुम्हाला गोष्टी सोडून द्यायला शिकलं पाहिजे. दुसरी गोष्ट आता मी सांगते, तिसरी गोष्ट माहित आहे. तिसरी गोष्ट अशी आहे, कधी कधी पुढच्या व्यक्तीची गोष्ट आपल्याला पटतही नसते, आवडतही नसते, ती चुकही असते. पण त्याच्या मनाच्या समाधानीसाठी त्याच्या तोंडावर आपल्याला काय म्हणावं लागते माहिती आहे. अगदी खरं आहे, बरोबर आहे, तू म्हणतोस तेच बरं आहे, बरोबर आहे. पण त्याचं चूक असते. पण आपण काय करतो, त्या माणसाला आनंदी ठेवण्यासाठी, त्या माणसाच्या मनाला नाराज न करण्यासाठी आपण काय म्हणतो, हो बरोबर आहे. पण तसं न म्हणता, तसं म्हणू नका. तर पुढच्या माणसाची चूक कशी आहे हे त्याच्या लक्षात आणून द्या. ती व्यक्ती थोड्या वेळासाठी तुमच्यावर नाराज होईल, पण आणखीन थोड्या वेळाला त्या माणसाची चूक त्याच्या लक्षात आली की तुम्हाला काय म्हणाल, हे मित्रा तू जे राय दिलीस ते बरोबर दिलीस, खरंच माझं चुकत होतं आणि मला ते समजलंच नाही, म्हणून मी हे असं केलं. मग ह्याला काय म्हणतात, परखड विचार देणे. आपल्या मित्राला परखड विचार देणे. कारण पोटात एक ठेवायचं नाही. त्यामुळं काय होणार आहे, पुढचाही आनंदी राहणार आहे, आपल्यालाही आनंद मिळणार आहे. आणि आपण जर चुकीचा सल्ला दिला तर आपलं मन काय करते माहिती आहे, बार 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 आपल्याला सांगतं की तू चुकलास, तू चुकीचं कार्य केलास, तू चुकलास. मग हे कशाला म्हणून घेता, डायरेक्टली बोलून टाका. जे मनात आहे ते डायरेक्टली बोलून टाका की बाबा तू जे करतोस ते चुकीचं करतोस आणि मला जे समजते ते हे आहे आणि हे बरोबर कर. पटलं करे, नाही पटलं राहील, पण तो आनंदी राहतो आणि आपणही आनंदी राहतो. आता चौथी गोष्ट अशी आहे की आपल्याला जर कोणी काही बोललं, आपण दुःखी होतो, आपल्याला राग येतो, मान्य. पण आपण दुःखी होतो थोड्या वेळासाठी, आपल्याला रागव येतो त्या व्यक्तीचा. पण ती व्यक्ती जर माफी मागत असेल, त्या व्यक्तीच्या चूक लक्षात आली असेल तर मोठ्या मनाने माफ करा. मोठ्या मनाने जर तुम्ही माफ केला तर त्याला माफ केल्यावर तुमचं पण मन हलकं होऊन आनंदी होईल. आनंदी राहायचं हो. प्रत्येक गोष्टीत आपल्याला आनंद शोधायचा आहे, आनंद. आणि तो आनंद काय, आपल्याच जवळ आहे. आनंद असा बाहेर कुठं मिळणारा नाही, तो आपल्याच जवळ आहे. पण आपण आपल्यामध्ये काय काय आहे आपल्याला शोधायला वेळच नाही ना. आपण भलतेच बिझी. आपण फक्त एक सांगणार, खूप टेन्शन आहे हो, कसं जगावं काही समजायला तयार नाही, मला खूपच टेन्शन आहे. अरे बाबा टेन्शन कशाला घेतो. जीवनाच्या काही वाटेवरती जीवनाच्या विचार करून मन मोठं करून जर जगलं तर काही जीवन अवघड नाही. आणि 5वा सल्ला माझा असा आहे की थोडं आपलं मन मोठं करायला शिका. तुम्ही जर वयानं मोठे असताल तुमच्या परिवारामध्ये, त्या माणसाला कसं करावं लागतं माहिती आहे, सगळ्या छोट्याचे मन राखावं लागतात, सगळ्याचे. मैत्रिणीमध्ये तुम्ही मोठे असाल, मित्रामध्ये तुम्ही मोठे असाल तर तुम्हाला त्या मित्राचे मैत्रिणीचे मन राखावं लागतात. मग काय करावं लागते माहिती आहे, सतत आपण माघार घ्यायचा किंवा आपण मोठे असल्यामुळं त्यांना समजून सांगायचं. म्हणजे की आपलं जे घराणं आहे ते बाजूला ठेवून त्यांना समजून घ्यायचं. मोठ्या मनानं त्यांना सांगायचं, मोठ्या मनानं आपली वस्तू त्यांना द्यायची, मोठ्या मनानं त्यांना
राग जरी आला त्यांचा तरी पण तो राग येऊ द्यायचा नाही. हे 5 जे सूत्र आहे ते आनंदी राहण्याचे आहे. हे 5 सूत्राचं तुम्ही पालन करून बघा आणि आनंदी राहून बघा. 100% तुम्ही आनंदी राहाल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर तुमच्या मनातल्या प्रतिक्रिया द्या की खरंच अजून काही टिप्स आनंदी राहण्यासाठी असले तर. आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.